श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी. आज आपण रामकृष्ण हरी या मंत्रावर थोडंसं चिंतन करणार आहोत. तर रामकृष्ण हरी हा जो आहे, हा मंत्र नामस्मरणाचा व आत्मशांतीचा सुंदर अशा प्रकारचा संदेश देणारा हा मंत्र आहे. हा मंत्र केवळ मंत्र नाही आहे, तर आत्मशांती, श्रद्धा आणि देवभक्तीचा हा श्वास आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र संतांनी जनमानसात रुजवला. आता राम म्हणजे काय? सत्य, धर्म आणि करुणा. कृष्ण म्हणजे काय? प्रेम, आनंद आणि ज्ञान. आणि हरी म्हणजे मुक्तीचा मार्ग. तर या रामकृष्ण हरी या संपूर्ण मंत्रामध्ये पूर्ण जीवनाचं सार, जीवनाचं तत्वज्ञान जे आहे हे यामध्ये सामावलेलं आहे. म्हणजे हा मंत्र जपणं, या मंत्र जपण्यापासून आपल्या मनाला एक शांतता मिळू लागते, एक आधार, एक धार, माणसाच्या एक आधार मिळून जातो. हे नाम जपणं म्हणजे देवाशी थेट संवाद साधणं आहे. म्हणजे कितीही जरी संकट आली तरी नामस्मरण करणारा त्याच्यामध्ये एकटा पडत नाही. कारण त्याला माहीत असतं की आपल्या जीवनामध्ये ईश्वराचा हात आहे. आणि आपण हे नाम दिवसातून काही क्षण जरी जपलं तरी जीवनामध्ये आपल्याला बदल हा घडून येतो, बदल हा जाणवतो. सकाळी उठल्यावर, कामात थोडा विश्रांती घेतल्यानंतर किंवा झोपण्याच्या आधी फक्त ओठावरती रामकृष्ण हरी, बस एवढा मंत्र जरी आला तरी आपलं मन शुद्ध होतं, विचार संतुलित होतात. म्हणूनच यामध्ये खऱ्या अर्थानं भक्तीचं बळ आहे. आणि मी जसं आपल्याला नेहमी सांगत असतो की नामजप आणि मंत्रजप यामध्ये फरक आहे. नामजप हा आपण कुठेही करू शकतो आणि अत्यंत साधा असतो. याच्यामध्ये शक्यतो बीजमात्रा ज्याला आपण म्हणतो ती बीजमात्रा यामध्ये नसते. म्हणजे ओंकार हा जो आहे तो बीज स्वरूप आहे. तर हा ओंकार यामध्ये नसल्यामुळे जसं रामकृष्ण हरी किती सरळ आहे, साधं आहे, सुटसुटीत आहे. मग याच्यामध्ये कुठं ओम हा शब्द आलेला आहे? याला नामजप म्हणतात. आणि ओम जिथं लागतो त्याला मंत्रजप लागतो, त्याला मंत्रजप म्हणतात. आणि म्हणून मंत्रजपाचे काही त्याचे नियम आहेत की मंत्रजप हा शक्यतो हा एका आसनावर बसून करावा. हा जप करताना शक्यतो हातामध्ये माळ असू दे. या जपाच्या अगोदर शक्यतो शरीराची सर्व शुचिर्भूतता झालेली, म्हणजे स्नान, संध्या, उपासनादी कर्म झालेले आपलं असावं. आणि त्यानंतर मग मंत्र जप आपला चालू होतो. आता मंत्र जप करताना सुद्धा तो मंत्राचा कुठल्या तरी गुरुच्या मुखातून तो गुरुमुख झालेला पाहिजे. पण नाम जपाचं तसं आहे का? सहज चालता चालता कोणाकोणाच्या मुखामध्ये नाव येतं, जगदंब जगदंब, किंवा दत्त दत्त गुरुदेव दत्त, किंवा जय जय रघुवीर समर्थ. हे अशा प्रकारचे नामजप हे झालेले आहेत. आणि या नामजपानं काय होतं, जसं जसं आपला अधिकार वाढत जातो ईश्वराबद्दल, जसं जसं आपल्या शरीराच्या भोवती एक ॲरो असतो, त्याला ऑरा म्हणतात. हा जसा जसा वाढत जातो या नामजपाच्या माध्यमातून, तसं तसं आपोआप आपल्या आजूबाजूला जे काही लोक वागत असतात किंवा ज्या समाजात आपण राहत असतो, अनेक प्रकारचे, काही कुच्चित असतात, काही कपटे असतात, पण हे जसे जसे आपल्या संपर्कात येतात ते आपोआप बदलून जातात ना. मग त्याचं कारण काय? तर हा जो नामजप आपल्याला चाललेला असतो ना, हा नामजप. आणि मग पुढचा विषय जो आहे तो जपाजप्य हा विषय तर अत्यंत खोल आहे. जपाजप्य हा विषय, या विषयासाठी खूप मोठी साधना लागते. पण त्यासाठी काय असतं की हे कंटिन्युएशनमध्ये हे नामजप आपलं झालं पाहिजे. मग आता नामजप करायला जर तुम्ही गेला तर कदाचित कामावरचं लक्ष उडण्याची शक्यता असते. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून किमान कमीत कमी वेळेस
आपल्या मुखामध्ये हे नाव तरी यावं, रामकृष्ण हरी. मी जसं आत्ता सांगितलं की सत्य आणि आनंद आणि मोक्ष हे देणारी या 3 गोष्टी आहेत. म्हणून प्रत्येकाने आपल्या मुखामध्ये फक्त रामकृष्ण हरी हा मंत्र असू द्यावा. बस एवढीच मला आपली प्रार्थना आहे. आपल्याला माझे प्रवचन कसं वाटतं ते नक्की सांगा. त्यासाठी माझं चॅनल आपण लाईक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.